आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत। टॉप 9 बातम्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे एक हाती बहुमत, शिवसेनेकडे एकाच मतदारसंघात तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघांमध्ये बहुमताचा आकडा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत तर पुणे आणि परभणी, हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। विधान परिषदेच्या जागांबाबत प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे संतापले। विधान परिषदेच्या जागांबाबत प्रश्न विचारल्यावर शिंदेंचा संताप। काही पत्रकारांनी त्यांना थांबवल्यावर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलले। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत चर्चा। ठाणे, संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार। पुढील 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत, अमित शहांची भेट। रविवारच्या शिंदे-शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता। भेटीदरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारांसोबत। भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडी यांसोबत। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर रवींद्र फाटक यांनी घेतली क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट। भाजपनं फोडाफोडीचा उत्सव सुरू केला आहे। 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू आहे। वडेट्टीवार यांचा आरोप। घोडेबाजार झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, बंटी भांगडी यांचं आव्हान। रायगड, रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीची चिन्ह। महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। जागा सोडू नये। लोकसभा आणि जिल्हा परिषद स्तरावर सेनेवर अन्याय झाल्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना। गोगावलेंच्या मुलाला उमेदवारी देण्याचा आग्रह। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सबकाळांनी मोदींवर केलेली टीका निंदनीय। मोदी देशाचे असली धुरंधर, ज्यांनी आरोप केले ते महादलिंदर। सबकाळांच्या मोदींवरील वक्तव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप कोडपे यांनी उमेदवारी अर्ज घेतला। दिलीप कोडपे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप कोडपे यांच्या नावाची चर्चा। नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढवणार, दिलीप कोडपे यांची प्रतिक्रिया। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक। विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून बॅनरबाजी। मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची तयारी। शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार। विकास लवांडे यांना जामीन मंजूर। 30,000च्या जात मुचलक्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर। वारकरी संप्रदायासंदर्भातील वक्तव्यावरून लवांडे यांना झाली होती अटक। मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात घोषणाबाजी। पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा। पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद। हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाही, पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। शिवसेना ठाकरे गटाचे कळंब नगर परिषदेतील गटनेते संजय मुंदडा यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सेनेकडे इच्छुकांची गर्दी। नागपूरमधील दृष्टांत चतुर्वेदी, किरण पांडव आणि यवतमाळमधील सुमित बाजोरिया, सलीम खेतानी इच्छुक। काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीकडे सुद्धा केली उमेदवारीची मागणी। कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। नेमकं काय घडले जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय। कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात। मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका। फडणवीस संवेदनशील नेते असल्याचा भ्रम संपला। फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कांदा कापला तरी विरोधकांना अश्रू येणार नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं।
कांदा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंची उद्या दिल्लीत बैठक। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत फडणवीस चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री बैठकीत उपस्थित असतील, गिरीश महाजनांची माहिती। कांदा प्रश्नी रोहित पवारांच्या नेतृत्वात मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन। कांद्याला किमान 25 रुपये किलो भाव देण्याची मागणी। तर विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक घ्या, रोहित पवार यांची सरकारवर टीका। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा। पुण्याच्या मनसरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले, तर तिकडे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून काँग्रेस आक्रमक। ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झाली आहे। प्रणिती शिंदे यांची पंतप्रधानांवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला प्रति किलो अवघा ₹1.25 भाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त। गंगापूर बाजार समितीच्या गेटसमोरच टाकला कांदा। वैजापूर महामार्गावरील आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प। कांद्याला प्रति क्विंटल 100, 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी। शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजे। कांदा प्रश्नावरून अण्णा हजारे यांची सरकारवर टीका। कांद्याला 3000चा दर मिळालाच पाहिजे। वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू, शशिकांत शिंदे यांचा सरकारला इशारा। तर नाशिकच्या कांदा द्राक्षाबाबत फक्त शरद पवार निर्णय घ्यायचे, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। महागाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली, पाहूया टॉप 9 बातम्या। इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। पुण्यात आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू। जमावबंदी काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना। दिल्लीत सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। दिल्लीतील नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे। शालेय साहित्य 20 ते 25% महागलं। सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तरं, चित्रकलेच्या साहित्याच्या किमती वाढल्या। वाढत्या महागाईची शालेय साहित्यालाही झळ। आठवड्यातून 3 दिवसच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा। महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी। इंधन दरवाढीमुळे शाळा बस सेवांवर परिणाम। स्कूल बसच्या भाड्यात 10 ते 15% वाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात वाढ। स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता। रत्नागिरीत भाजीपाला महागला। इंधन दरवाढ आणि वाढत्या तापमानामुळे कोकणात येणाऱ्या सर्वच भाज्यांचे दर 120 रुपये किलोच्या घरात। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमधून येणाऱ्या भाज्यांची आवक मंदावली। जालन्यातील वाटूर फाटा इथे डिझेल भरण्यावरून हाणामारी। 2000चं डिझेल का भरत नाही म्हणून मॅनेजरला मारहाण। पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण। दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या राजकीय। देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक। बैठकीत सुनील तटकरे, भुजबळांसह आजी-माजी आमदार उपस्थित। बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित। 20 ते 22 आमदार पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरही बैठकीत संवाद। भुजबळांची माहिती, तर आम्ही पक्षासोबतच कुणाच्याही संपर्कात नाही, भुजबळांकडून स्पष्ट। निधी वाटपावरून महायुतीतील वाद मिटवण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। मेघदूत निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला पालकमंत्र्यांनाही उपस्थित राहण्याच्या होत्या सूचना। समितीनं ठरवलेल्या सूत्राप्रमाणे निधीचं वाटप होणार। निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरतो, एसडीला पाठवत नाही। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी संबंध नाही, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट। लोकांनी चिखलफेक करण्यापूर्वी सत्यता तपासली पाहिजे, अशी ही प्रतिक्रिया। नीलम शिर्के यांची चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अखेर माघार। वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा। शिर्के यांच्या उमेदवारीवरून तापलं होतं राजकीय वातावरण। नीलम शिर्के या उदय सामंत यांच्या पत्नी। टीसीएस प्रकरणात एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटी चौकशी। मतीननं घर मालकाकडून चावी निदा खानला दिल्याचा जबाब। मतीन पटेलचा जप्त केलेला मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे। आदित्य ठाकरे यांच्या जिल्हाप्रमुखांसोबतच्या बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हाप्रमुखाचं भावनिक पत्र लिहून राजीनामा। 30 वर्ष निष्ठेनं काम करून देखील योग्य दखल मिळाली नाही, संजय भोसले यांची नाराजी।
गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्याकडून आघाडीचं अधिकृत नाव जाहीर. राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार. गोकुळबाबत व्यापक भूमिका असणाऱ्या सभासदाच्या नावानंच संस्थेचा ठराव द्या, पत्रकाद्वारे आघाडीचं शेतकऱ्यांना आवाहन. सुधाकर भारसाकळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. काही दिवसांपूर्वीच भारसाकळेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. मंत्रालयात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 रुपये चोरीला गेल्याची सूत्रांची माहिती. मंत्रालयात 10,000पेक्षा जास्त रकमेस परवानगी नसताना इतके पैसे आले कुठून, याबाबत चर्चा. कंत्राटी कर्मचाऱ्यांची झाडाझडती.